अंबड परिसरातील ए ट्रेडर्स या स्क्रॅप दुकानामधून लाखोंच्या किमतीचा स्क्रॅप माल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर गुन्हा शाखेच्या युनिट 2 जालना या ठिकाणी अटक करत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे पोलिसांनी एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवलंय. फिर्यादी यांच्या ए ट्रेडर्स अंबड लिंक रोड नाशिक या ठिकाणाहून आयशर गाडी क्रमांक MS09 CA 1013 यामार्फत 8,82,369 रुपये किमतीचा 20 टन 2010 किलो स्क्रॅप माल चोरीला गेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हा शाखेच्या युनिट 2 तपासाची सूत्र हाती घेतली. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे जालना या ठिकाणी आरोपी आसिफ युसुफ पठाण वय वर्ष 29 सुंदरनगर जालना या ठिकाणी राहत असलेला त्याचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंग जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असल्याचं समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागला. मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला माल जालना या ठिकाणी विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 5 लाखांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली आयशर गाडी असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार पार पडली. कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपायुक्त मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, नंदकुमार तांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी यांनी सहभाग घेतला. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे यांच्या सहकार्यांचंही या कारवाईमध्ये मोलाचं योगदान राहिलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.